नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये। आज आपण खमंग आणि खुसखुशीत असं काकडीचं थालपीठ तयार करणार आहोत। हे थालपीठ तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मग मुलांच्या टिफिनसाठी पण तयार करू शकता। मुलांच्या टिफिनला बनवायचं असेल तर असे तुम्ही छोटे छोटे थालपीठ पण बनवू शकता। जे आपला छोटा पॅनकेकचा तवा असतो त्यामध्ये हे मी थालपीठ बनवलेले आहेत। आणि हे जे आहे ते नाश्त्यासाठी, सकाळचा नाश्ता असो किंवा मग संध्याकाळचं जेवणात जर तीच पोळी भाजी खायचं कंटाळा आला असेल तर तुम्ही असं काकडीचं खमंग असं थालपीठ तयार करू शकता। आणि तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता। याची आपली ही खोबऱ्याची चटणी आहे, लसणाची चटणी आहे, मिरचीचं लोणचं आहे, आपलं लिंबू मिरचीचं, टक्कू आणि दही आहे। ह्या सर्व चटण्या मी स्वतः घरी तयार करते आणि मार्केटिंग पण करते। जर कोणाला हवे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता। आता आपण काकडीचं थालपीठ कसं तयार करायचं रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण काकडीचं थालपीठ बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं एक मोठी काकडी खिसून घेतलेली आहे। साल काढून काकडी चेक करायची की कडू आहे का नाही आणि मग अशी छोट्या खिसणीनं खिसून घ्यायची आहे। मी यासाठी ही अशी खिरा काकडी असते ती वापरलेली आहे। यामध्येच हिरवी काकडी पण येते, ती पण तुम्ही वापरू शकता। हिरवी काकडी असेल तर त्याची साल काढायची पण गरज नाही, सालीसहित पण तुम्ही खिसू शकता। ही एक मीडियम साईजची खिसलेली काकडी आहे। यामध्ये आता बाकीचे पीठ आणि मसाले ॲड करूया। एक सपाट वाटी, म्हणजे पूर्ण भरूनही नाही आणि एकदम कमी नाही, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये मी बिना भाजणीचे पीठ वापरते आहे। तुम्ही भाजणीचं पीठ असेल तर ते भाजणीच्या पीठापासून पण हे थालपीठ तुम्ही तयार करू शकता। अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ आहे। अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं वरती ज्वारीचं पीठ आहे। अर्धी वाटीपेक्षाही कमी तांदळाचं पीठ वापरले। यामध्ये तुमच्या आवडीनं तुम्ही बाजरीचं, नाचणीचं पीठ पण तुम्ही वापरू शकता। अगदी त्यापासून पण हे थालपीठ अगदी चवीला छान होतं। हे थालपीठ तुम्ही टिफिनला देऊ शकता, नाश्त्यासाठी सकाळी पण तुम्ही बनवू शकता। आता आपण पीठ टाकलेत, 1 चमचाभर तीळ टाकून घ्यायचे। तीळ थोडेसे भाजून घेतलेले आहेत। एक धना पावडर आहे अर्धा चमचा। अर्धा चमचा ओवा घेतलाय। ओवा हातावरशी थोडासा असा क्रश करून टाकायचा, म्हणजे वास छान येतो थालपीठाला। कोणत्याही थालपीठामध्ये ओवा थोडा टाकलेला पचायला पण चांगलं होतं आणि टेस्ट पण छान येते। थोडेसे अर्धा चमचा जिरं घेतले। जिरं पण मी हातावरती क्रश करून टाकते। तुम्ही जिरं पावडर पण वापरू शकता, पण मला हे असे थोडेसे अख्खे जिरे टाकलेले छान लागतं थालपीठ। यामध्ये धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर भरपूर टाका किंवा तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता। मेथी पण तुम्ही वापरू शकता। लसण आहे, हा कुटलेला नाही आहे, किसून घेतलेला लसण आहे। आणि एक हिरवी मिरची, हे पण यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे। तसं मी लाल तिखट पण वापरणार आहे, 1 चमचाभर लाल तिखट। छोट्या मुलांना जर बनवत असाल तर लाल तिखट आणि हिरवी मिरची अवॉइड केली तरी चालेल। एक छोटा चमचा, एक भरून आणि अर्धा चमचा असं मी लाल तिखट वापरलेलं आहे। अर्धा चमचाभर हळद, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। थोडासा हिंग। हिंगामुळे थालपीठ चवीला पण छान होतं आणि पचायला पण हलकं होतं। यामध्ये 1 छोटा चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं, खुसखुशीतपणा जास्त छान येतो थालपीठाला। तर हे सुरुवातीला आपण काकडीचं जे पाणी सुटेल तेवढ्यातच हे छान मिक्स करून घ्यायचे। लागलं तर आपण वरतून पाणी वापरायचे। पाणी जर बिलकुल वापरायचं नसेल तर तुम्ही यावरती जर पीठ जास्त वगैरे झाले तर यामध्ये तुम्ही अजून काकडी पण खिसून टाकू शकता। जेवढं जमेल तेवढं आपण काकडीच्या जे खिस आहे त्यामध्येच हे पीठ आपण भिजून घेणार आहोत। पण हे पीठ अजून पाणी वापरलेलं नाही, काकडीच्या खिसातच भिजवले, पण थोडंसं हे घट्टसर वाटते म्हणून अगदी किंचित पाणी वापरायचं आहे। म्हणजे थालपीठ आपलं छान पसरलं गेलं पाहिजे तव्यावरती किंवा मग कढईमध्ये। त्यामुळे थोडंसं पाणी आपण यामध्ये ॲड करूया। फार घट्ट नाही व फार पातळ नाही, असं हे थालपीठाचं मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे। छान आपण भिजून घेतलं आहे। थोडंसं तेल लावून घेऊया आणि एक 5 मिनिट आपण याला झाकून ठेवून छान मुरून घ्यायचं आहे। 5 मिनिट झालेले आहेत, आपलं हे पीठ छान मुरलं गेलं आहे। मी थालपीठ थापून घेण्यासाठी तुम्ही कॅरी बॅग वापरू शकता, बटर पेपर। मी हा युनिरॅपचा पेपर वापरलेला आहे। उलट्या साईडनं यावरती मी हे थालीपीठ थापून घेणार आहे। किंवा तुम्ही ओला कपडा करून पण त्यावरती पण थालीपीठ असं बनवून घेऊ शकता किंवा डायरेक्ट तव्यावरती लावू शकता। म्हणजे जसं तुम्हाला सोपं जाईल तसं तुम्ही हे करू शकता। थोडंसं या पेपरला तेल लावून घेऊया, म्हणजे थालीपीठ आपलं व्यवस्थित सुटलं जातं। किंवा आपली पॉलिथिन जी असते जाडसर कॅरी बॅग, ती पण तुम्ही वापरू शकता, दुधाची वगैरे। आता हे जे पीठ आहे याचा तुम्हाला जेवढं थालपीठ मोठं छोटं करायचं आहे तेवढा हा पोर्शन घ्यायचा आहे।
मी साधारण मीडियम साईजमध्ये बनवणार आहे, त्यामुळे मी एवढा गोळा यातला काढून घेते आहे. आता यावरती व्यवस्थित हे थालीपीठ आपण थापून घ्यायचे. तुम्हाला हवं तसं जाड किंवा पातळ तुम्ही थालीपीठ थापू शकता. थोडंसं तेल किंवा मग पाण्याचा हात लावायचा, म्हणजे हे छान पसरलं जातं. टिफिनला जर द्यायचं असेल तर आपला छोटासा पॅन जो असतो ना, पॅनकेक बनवायचा, त्यामध्ये तुम्ही हे असे थालीपीठ बनवून देऊ शकता. आता हे छान पातळसर आपण हे थालीपीठ छान थापून घेऊया. थालीपीठ थापून झालं आहे. याला साधारण इथं एक होल, असे 4 ते 5 होल करायचे, म्हणजे यामध्ये आपण तेल जर सोडलं तर थालीपीठ छान खरपूस असं भाजलं जातं. जास्त केले तरी काहीच हरकत नाही. मी शक्यतो जास्त होल पाडते, म्हणजे प्रत्येक होलमध्ये आपण तेल टाकू शकतो आणि थालीपीठाला वाफ अगदी छान येते. मी एक नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यावरती तेल टाकायची गरज नाही, कमी तेलामध्ये करायचं असेल तर तरी चालतं, पण थोडंसं तेल टाकल्यामुळे काय होतं, थालीपीठ हे छान खरपूस असं भाजले जातं. आता हा तवा छान गरम झालेला आहे. यावरती हे जे आपण बनवलेलं थालीपीठ आहे, हलक्या हातावरती घ्यायचं आहे आपल्याला, काढून पूर्ण कागदावरचं. काढताना काळजी घ्यायची आहे की थालीपीठ आपलं तुटल्या जाणार नाही. आणि हे यावरती छान टाकून घ्यायचं आहे. थालीपीठ तर यावरती टाकून घेतलं आहे. या प्रत्येक होलमध्ये आपण छान तेल टाकून घ्यायचं आहे. सांगितल्याप्रमाणे तेलाचं प्रमाण जर कमी वापरायचं असेल तर कमी तेलात पण हे थालीपीठ अगदी छान खुसखुशीत तयार होतं. यावरती झाकण टाकून मीडियम हीटवरती छान हे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता एक 5 मिनिट झाले तर थालीपीठावरचं झाकण काढून पाहूया, खालची साईड छान भाजून झालेली आहे का ते. व्यवस्थित आपलं थालीपीठ हे भाजलं गेलं आहे. आता दुसरी साईड आपण पलटून टाकूया. हे ऑप्शनल आहे, काही जण एका साईडनं पण थालीपीठ भाजून घेतात किंवा मग दोन्ही साईडनं पण भाजून घेतात. पुन्हा थोडंसं आपण हे तेल टाकून घेऊया. तेल सोडायचं साईडनं किंवा हे होलमध्ये. तुम्हाला जसं हवं तसं एक साईड भाजू शकता किंवा मग दोन्ही साईडनं पण तुम्ही थालीपीठ भाजू शकता. आता ही एक साईड भाजून होती आहे, तोपर्यंत मी एक अजून थालीपीठ तयार करून ठेवले आणि टिफिनसाठी आपण छोटे छोटे थालीपीठ तयार करणार आहोत, ते तुम्हाला मी दाखवते आहे. हे मी एक ह्या पेपरवरती थालीपीठ थापून घेतलं आहे. टिफिनसाठी करायचं असेल तर तुम्ही असं पेपरवरती थापून घ्यायचं आणि वाटीनं पण थालीपीठ हे छोटे छोटे तयार करू शकता, किंवा मग डायरेक्ट असा जो पॅन असतो पॅनकेकचा, त्यावरती थोडंसं तेल लावायचं. एक छोटा आकार असल्यामुळं मुलांना आवडतं पण आणि खायला पण, त्यामुळे ते खातात पण शक्यतो. त्यामुळे शक्यतो मी टिफिनला द्यायचं असल्यावर असं छोट्या याच्यामध्ये देते. या पिठातला एक छोटासा पोर्शन घ्यायचा गोळा आणि यावरती डायरेक्ट थापून घ्यायचा. जसं जाड पातळ हवं तसं तुम्ही यामध्ये लावून घ्यायचं आहे. म्हणजे टिफिनसाठी पण अगदी थालीपीठ तोडून वगैरे द्यायची गरज नाही, असंच तुम्ही अख्खं देऊ शकता. हे एका याच्यात लावून घेतलं आहे, असंच आपण बाकीच्या साच्यामध्ये पण लावून घेऊया. आणि हे थालीपीठ छोट्या साच्यामध्ये लावून घेतलं आहे. ह्या होलमध्ये आपण असं तेल टाकून घ्यायचं, जसं आपण त्या मोठ्या थालीपीठला लावतो तसंच. हे थालीपीठ आपलं छान भाजून झालं आहे. एका जाळीवरती आपण हे काढून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं, घाम येत नाही आणि थालीपीठ असं साधाळ्यासारखं होत नाही आणि मऊ पडत नाही आणि कुरकुरीत राहतं. त्यामुळे मी जाळीवरती थालीपीठ हे काढून घेतलं आहे. पद्धतीनं आपण दुसरं पण हे जे मोठं थालीपीठ आहे ते यावरती लावून घेते आहे. यावरती घेऊन दुसरं पण थालीपीठ यावरती आपण टाकून घेतलं आहे. त्याचप्रमाणे ह्या होलमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. गॅस मीडियमच ठेवायचा आणि यावरती झाकण टाकून छान वाफ येऊ द्यायची. आता हे थालीपीठ आपण एका साईडला लावलं आहे, दुसरं थालीपीठ मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते, जे आपण छोट्या पॅनमध्ये तयार केले ते. सुरू करून हे छोटा पॅन पण मी यावरती ठेवलेला आहे गॅसवरती. यावरती एक झाकण टाकून घ्यायचं आहे आणि त्या थालीपीठाप्रमाणेच मीडियम हीटवरती छान खरपूस होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. आता हे छोटे थालीपीठ आपण उघडून पाहूया. वाफ व्यवस्थित आलेली आहे, फक्त याची खालची साईड चेक करूया की भाजल्या गेली का ते खरपूस अशी. नसेल तर पुन्हा आपण याला छान भाजून घ्यायचे. अजून थोडीशी खरपूस अशी ही भाजून घ्यायची पहिली साईड पण. पुन्हा आपण यावरती झाकण ठेवूया. गॅस मात्र लोच ठेवायचा, नाही तर मग करपलं जातं. झाकण काढून पाहूया. एक 5 मिनिट झालेत आपले नंतर, आणि उलटून पाहूया. थोडंसं
खरपूस झाली ही साईड, आपण हे उलटून घ्यायचे सगळं. जर एखादं झालं नसेल तर तुम्ही ते त्याच साईडनं भाजू शकता थोडा वेळ आणि मग पलटू शकता. ते थोडंसं आपण पलटून पुन्हा तेल टाकून घ्यायचे. थोडंसं असं दाबायला म्हणजे छान भाजल्या जातं ते साईड पण. आता हे छान ह्या साईडनं पण भाजून घेऊया. आपलं हे मोठं दुसरं थालीपीठ मी पलटून घेतलेलं आहे. दोन्ही साईडनं छान आपलं हे भाजून झालंय. काढून घेऊया त्याच जाळीवरती, पण जाळीवरतीच काढा. पण थालीपीठ आपले छान भाजून झाले तर त्याच जाळीवरती आपण हे काढून घ्यायचे. गॅस आपण बंद करून घेऊया. नाश्त्यासाठी किंवा टिफिनला देण्यासाठी असे छोटे छोटे थालीपीठ आपण छान खमंग असे काकडीचे तयार करून घेतलेले आहेत. थालीपीठासोबत तुमच्या आवडीची कोणतीही चटणी, लोणचं, तक्कू किंवा दही यासोबत तुम्ही खाऊ शकता, किंवा अगदी लोणी पण यासोबत अगदी छान लागते. मी इथं आपली शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, मिरचीचं लोणचं आहे, लिंबू मिरची, तक्कू आणि हे दही यासोबत पण हे थालीपीठ अगदी चवदार चविष्ट लागतं. मुलांना टिफिनला द्यायचं असेल तर तुम्ही दही किंवा मग सॉस पण देऊ शकता. रेसिपी नक्की करून पहा. रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. तुम्ही काकडीचे थालीपीठ कसे तयार करता किंवा कोणते कोणते थालीपीठ, कोणते पीठ वापरता हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.